लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। घनकचरा संकलनाचे काम त्वरित थांबवा, मधुकर नगरवासियांची मागणी। स्मशानभूमी परिसरात कचरा डेपो बंद करा, आंदोलनाचा इशारा देत नागरिकांची प्रशासनाकडे मागणी। बातमी पुसद येथून। पुसदच्या मौजे गायमुख नगर हद्दीतील मधुकर नगर येथील हिंदू स्मशानभूमी परिसरात सुरू असलेले घनकचरा संकलनाचे काम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल कुमार आदेलवाड यांना निवेदन सादर केले। रहिवाशांचे म्हणणे आहे की स्मशानभूमीची जागा अपुरी असून गावापासून अवघ्या 10 मीटर अंतरावर आहे, त्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून तरी देखील ग्रामपंचायत प्रशासनाने आमच्या लेखी विनंत्या दुर्लक्षित केल्या आहेत। या ठिकाणी चौकी व पायऱ्या बांधण्याचे सांगून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। निवेदनात सदर कामाची चौकशी करून तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली असून तसे न झाल्यास आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी सुभाबाई सुरोशे, विठ्ठल पावडे, अरुण मेटकर, सुधाकर ठाकरे, संतोष शिंगारे, विठ्ठल शेंडगे, छायाबाई खंदारे, सुशीलाबाई भेलके, कमलाबाई जंगले, श्याम बर्गे, लक्ष्मी चिरंगेल, श्रीकांत राऊत, अमोल शिंदे, रामा पांढरे, भाजपाचे रुपेश जाधव, दीपक परिहार आदींची उपस्थिती होती। हे सगळं चालत असताना सुद्धा जर कोणी दखल नाही घेतली इथं येऊन तर आम्ही याच्यावर जास्त तीव्र आंदोलन करू आणि आम्ही तिथंच आमचं उपोषण मांडू। डम्पिंग ग्राउंड म्हणजे तेथील रहिवासी नागरिकांना अनंत त्रास होतो, म्हणजे ज्याच्या प्रकारे प्रदूषण असते। तर तुम्ही आता तेच म्हणत आहे की ज्या प्रकारे त्यांनी जर कार्यवाही नाही केली तर आपलं काही उपोषण आंदोलन किंवा अजून काही इशारा आपण तयारी आहे, उपोषणाला सुद्धा बसू शकतो आम्ही आणि तिथंच बसू स्मशानभूमीमध्ये। सकाळी माझ्याकडं मधुकर नगरमधील काही रहिवासी आले होते। त्यांनी त्यांची समस्या सांगितली की भाऊ आपली हिंदू स्मशानभूमी आहे, त्याच्यावर अतिक्रमण सारखं होत आहे। कारण की त्यांनी आम्ही वारंवार त्यांना निवेदन दिले की हे स्वच्छ करा, भिंत बांधा। ते न करता तेथील ग्रामपंचायतनी जाणून बुजून हिंदू स्मशानभूमीवरच डम्पिंग ग्राउंड म्हणजे कचऱ्याचा नियोजन करण्याची पद्धत केली। आज आपण स्वच्छता सर्वत्र मानतो, हिंदू स्मशानभूमी डेव्हलप करायची, त्यांना भिंत बांधून स्वच्छ करायचं सोडून अस्वच्छतेचे प्रतीक म्हणून तिथं जाणून बुजून हिंदूवर अन्याय व्हावा, हिंदूच्या स्मशानभूमीवर गदा आणण्यासाठी हे षडयंत्र चालू आहे। बाजूला मुस्लिम समाजाची स्मशानभूमी आहे, ती पूर्ण स्वच्छ आणि परिसर त्यांना भिंती बांधून स्वच्छ आहे। तुम्हाला हे स्पॉटवर लक्षात येईल व जाणून बुजून हिंदू काही म्हणत नाही म्हणून त्यांच्यावरच हे अन्याय का होतो। हिंदू स्मशानभूमीला त्यांनी उलटं त्यांच्याकडे निधी येत नाही का, असं कचरा टाकायला निधी देता येते त्यांना आणि त्यांना डेव्हलप करण्यासाठी, भिंत बांधण्यासाठी, सुशोभित करण्यासाठी त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था नाही, म्हणून हे जाणून बुजून केल्या जाते। असंच आमचा आरोप एक प्रकारचा आहे, असं हे आम्ही आज खुलून बोलत आहोत तुमच्यासमोर आणि याच्यावर कारवाई। मधुकर नगर येथील रहिवासी असून माझं नाव अवधूत मनोहर विलायतकर आहे। मी पूरपीडित असल्यामुळे मला त्या 1991 पासून मला त्या मधुकर नगरची परिस्थिती माहीत असल्यामुळे तिथे हिंदू स्मशानभूमीला अपुरी जागा आहे आणि या अपुरी जागेमध्ये घनकचरा प्रकल्प राबवू नका असे आम्ही त्यांना वारंवार तोंडी लेखी दिनांक 20/10/2025 पासून त्यांना वारंवार सूचना देत आहोत, लेखी व तोंडी। तरी पण ते त्या तक्रारीची कुठल्याही प्रकारची दखल नाही घेतली। माननीय गटविकास अधिकारी यांना 27/10ला सुद्धा तक्रार दिली होती, त्यानंतर सुद्धा या तक्रारीची दखल घेण्यात नाही आली। आज दिनांक 6/11/2025ला सुद्धा आम्ही ही तक्रार देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्याकडे तेवढे सर्व आमचे मधुकर नगर येथील नागरिक इथे आलेले आहोत। माननीय गटविकास अधिकारी यांनी आमच्या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात यावी अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करत आहोत। आणि हे काम स्मशानभूमीमध्ये पहिलेच 15 फुटाचा रस्ता कास्तकारासाठी जाण्या येण्यासाठी दिलेला आहे, त्याच्यामध्ये पुन्हा घनकचरा प्रकल्प म्हणजे दोन्ही हिंदू स्मशानभूमीमध्ये असल्यामुळे आमच्या हिंदू स्मशानभूमीचे अंत्यविधी करायचे कुठे, हा आमच्या गावकऱ्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून त्यांना विनंती करण्यासाठी आज आम्ही पुसद पंचायत समिती इथे हजर झालो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.